एक फटाका फोडलेला जो चुकून शेजारच्यांच्या घरात जाऊन फुटला. ओरडा बसलेला मला तेव्हा, पण ठीक आहे, त्यांनी समजून घेतलं, लहान आहे सो. म्हणजे मी आईला खूप मागे लागून तिच्याकडनं एक ऑरेंज कार्गो शोधायला लावली होती. ठाणे पूर्ण फिरवलं होतं आणि तिला सांगितलं होतं की मी या दिवाळीत काही करून भगव्या रंगाची कार्गो घालणार आहे. आणि सगळे घरात एका बाजूला गप्पा मारतायत. मी शांतपणे फुलभाज्या पेटवायला गेले आणि तो रुमाल पेटला आणि मी अतिशय शांतपणे आई आग असं म्हणून आतमध्ये आल्यावर सगळ्यांची जी काही धावपळ झाली होती. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी आली आहे स्टार प्रवाहाच्या ढिंच्याक दिवाळीला आणि आता माझ्यासोबत कोण आहे तुम्हीच बघा. कोण नाही ओळखणार यांना. एकदम हॉरर सस्पेन्स थ्रिलर मालिका घेऊन आलेत तिघही. काय सांगाल, कसं वाटतंय आज इथे येऊ? खूप कमाल वाटतं आज इथे येऊन. असं दिवाळीचं जे काही वातावरण असतं, कुठला शब्द तो उल्हासदायी काय आल्हाददायी, तसं असं सगळीकडे छान असं. हा वा, ताईकडनं आम्ही छान शब्द शिकतो. सो इकडे येऊन असं छान वातावरण बघून मजा येते. लुक बद्दल काय सांगाल? तू तर कमाल प्रिन्सेस दिसतेस, खूप गोड दिसतेस. काय सांगाल लुक बद्दल? थँक्यू सो मच. हे सगळं क्रेडिट आम्ही स्टार प्रवाहाला देऊ. त्यांची थीम आहे आणि आमच्या डिझायनर्सना देऊ. थीम पर्पल अशी, लेव्हेंडर कलर. बरं, दिवाळीची अशी खास आठवण लहानपणीची काय शेअर करा? एक फटाका फोडलेला जो चुकून शेजारच्यांच्या घरात जाऊन फुटला. ओरडा बसलेला मला तेव्हा, पण ठीक आहे, त्यांनी समजून घेतलं, लहान आहे सो. दिवाळीच्या प्रचंड आठवणी आहेत. किल्लेस बनवणं किंवा नवीन कपडे पहिल्यांदा वर्षभरात तेव्हा मिळायचे आणि मग डायरेक्ट वाढदिवसाला मिळायचे. तर या आठवणी कमालीच्या आहेत. म्हणजे मी आईला खूप मागे लागून तिच्याकडनं एक ऑरेंज कार्गो शोधायला लावली होती. ठाणे पूर्ण फिरवलं होतं आणि तिला सांगितलं होतं की मी या दिवाळीत काही करून भगव्या रंगाची कार्गो घालणार आहे. सो ती एक वेगळीच आठवण आहे जी आईला दरवर्षी आठवते. माझी खूप लहानपणीची एक आठवण, आता तू फटाक्यांची आठवण सांगितल्यावर जागी झाली. मी खूप लहान होते, म्हणजे माझ्या आईने माझ्या बांगडीला एक रुमाल बांधला होता. ती इतकी लहान होते की नाक पुसायला, तोंड पुसायला वगैरे लागेल. मी 4-1 वर्षाची असेल मी. आणि सगळे घरात एका बाजूला गप्पा मारतायत. मी शांतपणे फुलभाज्या पेटवायला गेले आणि तो रुमाल पेटला आणि मी अतिशय शांतपणे आई आग असं म्हणून आतमध्ये आल्यावर सगळ्यांची जी काही धावपळ झाली होती. तर मला वाटतं काजळ मायामध्ये खूप साऱ्या हॉरर गोष्टी घडत असतात. ही माझी त्याच्याशी निगडीत थोडीशी अशी भीतीदायक आठवण आहे. बरं, काही परफॉर्मन्स वगैरे आम्हाला बघायला मिळणार आहे तुमचा? सवारी नाही भाई, ढिंच्याक दिवाळी आहे. काही हॉरर आम्हाला डान्स बघायला मिळणार आहे की नॉर्मल? सगळं आहे, सगळं डान्स हॉरर आहे. बरं, कोणता फराळ तुम्हाला जास्त आवडतो? मला सगळं खायला आवडतं, सगळं गोड आवडतं. त्यामुळे फराळाचं असं मी बायफरफिकेशन काय शब्द सुचत नाही मला. मी वेगवेगळं करणार नाही की मला अमुकच आवडतं तमुकच आवडतं. यावर्षी बायकोला मदत करणार आहेस? करावीच लागेल. बाई करणार ना, ती जे काही बनवणार ते सगळं खाणार. म्हणजे बनवणार काहीच नाही? बनवणार आहे मी. बायकोला बनवणार. हेच बनवणार आहे मी. तो शब्द सांगितलं फक्त. तुमची कसली दिवाळीची तयारी कशी सुरू आहे? काही शॉपिंग वगैरे काही झालंय सगळं? शॉपिंग आता सिरियलच्या शूटिंग मधून सुट्टी मिळाली की शॉपिंग सुरू होईल. बरं, आता यंदा पहिला पाडवा असणार आहे, सो काय गिफ्ट देणार आहेस बायकोला? काही ठरवलंयस? अजूनपर्यंत काही ठरवलं नाहीये, पण ठरवेन, वेळ आल्यावर ठरवेन. इंडस्ट्रीची सवय लागली की आदल्या दिवशी ठरवायचं उद्या काय करायचं. ते टाळी दे. तुला काय पाहिजे नवऱ्याकडून? आताच सांगितले. आता तो व्हिडिओ बघतोय म्हटल्यावर तो मला डायरेक्ट देईल. नाही, त्याला माहितीये मला काय पाहिजे. हे सोपं आहे. नाही, हे बरं आहे उलट की सांगावं काय पाहिजे. हे त्रासदायक की काय द्यायचं हा प्रश्नच आहे. म्हणूनच मी बोलली, सांगून टाकायचं. बरं, आपण एक छोटासा गेम खेळू. यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला आहे? 20 तारीख. क्या बात आहे. मला तुम्हाला सांगू का, मी खरं म्हणजे मी इथेच सांगते, मला सगळीकडे वेगवेगळी तारीख ऐकायला मिळते. 22, 20, 24, 25. या वर्षी 27 तारखेला दिवाळी, कारण आमची सिरियल येते. वा, कमाल कमाल कमाल. दिवाळी कोणत्या मराठी महिन्यात आहे? भाद्रपद ना, किंवा अश्विन या दोघांमध्ये काहीतरी. मी पर्याय देऊ का? भाद्रपद, अश्विन, पौष, कार्तिक. वा, नाही, भाद्रपद किंवा अश्विन या दोघांपैकी नाही का? अश्विन आणि कार्तिक दोन्हीच्या संगमावर येते.
हो का? Correct. दिवाळीचे 5 दिवस कोणते? पाडवा, नरक चतुर्दशी, भाऊबीज, धनत्रयोदशी, धनत्रयोदशी आणि वसुबारस झाले 5. आणि भाऊबीज. आम्ही कंबाईन करू. आता आम्ही क्रमाने सांगतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज. येस. दिवाळी म्हणजे एका शब्दात काय काय सांगा? एका शब्द. फटाका, दिवाळी. दिवाळी शब्द सोडून ढिंचॅक. ढिंचॅक आणि रोषणाई. दिवाळीत रोज एक पदार्थ खायला लावला तर तो कोणता खाणार? पोहे, चिवडा. पूर्ण फराळाचं ताट खाईन मी. नाही, एकच पदार्थ सांगायचा आहे पण. मग रव्याचा लाडू. चकली. बरं, आता तिघा आहातच एकत्र तर एक छोटस गाणं गा दिवाळीचं. तुझ्या बायकोला बोलव. माझी बायको गाणं गाते, मी गाणं म्हणतो आणि ती डेअरिंग मला करायची नाही. आली माझ्या घरी. बोला. मी गाण्याचं निवेदन करू शकते, मला गाता येते. मी गाण्याच्या वेदना करू शकतो आता. मी ऐकू शकते. सो तू ते कॉपीराइट लागेल युट्यूबला, त्यामुळे गाल नको लावू. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जाता जाता काय सांग? आम्हा तिघांतर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना आमच्याकडून हॅपी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्ताने आमची सिरियल येते, सो नक्की बघा आणि खूप घाबरा.